पुण्यातील मोटारसायकल मोबाईल चोरीचा सूत्रधार नाशिकच्या जाळ्यात. विक्रीपूर्वीच गुन्हे शाखा 2चा सापळा यशस्वी. पुणे शहरातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली मोटारसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी नाशिकमध्ये आणणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2ने अटक करून मोठी कामगिरी केली आहे. आरोपीकडून सुमारे 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. वरिष्ठांनी मालमत्ता व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2चे पथक वाहन चोरीतील आरोपींचा शोध घेत असताना संभाजी स्टेडियम सिडको परिसरात चोरीची मोटारसायकल व मोबाईल विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती मिळताच प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सापळा रचून योगेश पिटाळकर वय 33 वर्षे राहणार चारणवाडी देवळाली कॅम्प नाशिक याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पुण्यातील नांदेड फाटा सिंहगड रोड येथील गौरी एंटरप्राइजेस कंपनीमधून मोटारसायकल आणि मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून HF डिलक्स मोटारसायकल किंमत ₹75,000 आणि विवो कंपनीचा मोबाईल किंमत 25,000 असा एकूण 1 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे नांदेड सिटी पोलीस ठाणे पुणे येथे गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्याची उकल झाली असून आरोपीला पुढील तपासासाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, संतोष सुपेकर, मनोज शिंदे आणि प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.